नमा नमा तुझा हळदीचं दूध. तारिणी, काव्याचा चहा. हे काय तिलाच द्यायला जाते. सांभाळ. सावकाश. काय पायाला भिगरी लावल्यासारखी फिरतीयस? आता पडली असतीस, लागलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. थँक्यू. काव्याचा चहा आहे ना, मी नेते, तू बस जरा जा. हो. अशी काय बघतीयस? नाही, खरंच थँक्यू. तू पकडला नसतास ना तर पडले असते. तेच सांगतेय, जरा सांभाळून चालत जा ना तारिणी. तू म्हणजे ना, काम म्हटलं तुला कसलं भानच राहत नाही. काय मालती, हल्ली जरा जास्तच काळजी वाटते तुला तारिणीची. अगं, पाय घसरून पडत होती म्हणून सांभाळून घेतलं. असं होय? मला वाटलं लग्नाला नकार द्यावा म्हणून पुढे पुढे करतेस. काय बोलतेस तू रेखा? काळजी पण वाटू नये का कोणासाठी आता? अगं पण इतकं पुढे पुढे करायची काय गरज आहे? कशाही बरोबर आहे तिचं. तिने जर मला पकडलं नसतं तर मी पडले असते ना. आत्या आहे ती माझी, आणि तुम्ही आई. निशीची आई. कसंही असलं तरी आपल्यात काहीतरी नातं आहे ना. आणि जग म्हणतच एक बाई दुसऱ्या बाईची शत्रू असते, पण कधी कधी आपणही एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून एकमेकींना सोबत करून आपल्यातली ताकद दाखवायला हवी ना. कारण ही आपलीवाली टीम आहे. आत्या, थँक्यू. आणि तुम्हाला दोघींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. फोन वाजतोय कोणाचा? माझा वाचतोय, मी बघते. अगं, हिला दे ना, नमाजचं दूध आहे, तू घेऊन जा, नेल ती. जा, तू फोन घे जा. आपली वाली टीम आहे ना. जा. ईशा, निशिता, कौशिकी, चेतना, पद्मिनी वहिनी, लवकर बाहेर या. निशिता, लवकर बाहेर ये. हे बघ काय आहे. ईशा, लवकर ये ग. कौशिकी, खाली ये. हे बघ काय घालत आहे. काय हे बघ. वाव, रोज, गजरा, चॉकलेट. आणि थँक्यू. हू गॉट दिस मम्मा? कौशिकी, आले. लवकर ये. काय झालं चेतना काकी, काय झालंय? हे बघ काय आहे. हे काय आहे? ए, तू लग्नासाठी काही गिफ्ट ऑर्डर केली होतीस का? मी काही नाही ऑर्डर केलंय. गिफ्ट्स? ओह माय गॉड. हे ना नक्की युवीने केलं असणार, स्पेशली माझ्यासाठी. पण मग सगळ्यांच्या समोर काय? लेटर? हॅलो, हा केदार बोल. काही इम्पॉर्टंट होतं का? नाही, इम्पॉर्टंट नाही, पण स्पेशल आहे. स्पेशल? काही माहिती मिळाली आहे का मिशन बद्दल? मिशन बद्दल नाही, आजचा दिवस स्पेशल आहे. का, आज काय? कारण आज अशा शक्तीला साजरा करण्याचा दिवस आहे जी घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे 10 हात असल्यासारखी कामं करते. स्त्री ही दुर्बळ नसते, ती एक ताकद असते आणि हे पदोपदी सिद्ध करून दाखवत असते. मुलाला सांभाळणारी आई असो, देशाला सुरक्षित ठेवणारी ऑफिसर असो, या दोन्ही गोष्टी ती चोख करू शकते. घर आणि ड्युटी या दोन्ही फ्रंटवर बेस्ट असणाऱ्या माझ्या बॉसला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लक्षात ठेवून मनापासून दिलेल्या शुभेच्छांसाठी थँक्यू. थँक्यू? अगं, थँक्यू तर तुला म्हणायला पाहिजे. बॉस, तुझ्यामुळे मी दिवसेंदिवस चांगला माणूस होतोय. रोज तुझ्याकडून नवनवीन काहीतरी शिकतोय. तू सोबत असल्यावर बॉस मला कसलीच भीती वाटत नाही, ना भावनांची आणि ना क्रिमिनल्सची. माझ्या आयुष्यात माझ्या जवळच्या अशा 2च व्यक्ती आहेत,
एक माझी आई आणि दुसरी तू. मला एक माणूस म्हणून आणि एक उत्तम ऑफिसर म्हणून घडवण्यात तुम्हा दोघींचं श्रेय खूप मोठं आहे. थँक्यू बॉस, तू माझ्या आयुष्यात असल्याबद्दल. बॉस बॉस बॉस, तुझ्यातल्या तिच्यासाठी एक गोष्ट करायची आहे मला. हात जोडून मनापासून थँक्यू म्हणायचंय तुला. कसं काय एकटीने सगळं काही पाहतेस, घर सांभाळून घेतेस आणि ऑफिसलाही जातेस. प्रत्येक नात्यासाठी तू रात्रंदिवस खपणार, सगळ्यांची मर्जी राखतेस, मग तू स्वतःला कधी जपणार? इतरांसाठी सगळं हा विचार नाही भला. म्हणून आज हात जोडून मनापासून थँक्यू म्हणायचंय तुला. उशिरा झोपून लवकर उठणं कसं बरं जमतं? कसं काय नवीन लोकात मन तुझं रमतं? स्वतः नंतर सगळे हे शिकत कसं नाहीस? प्रश्न पडतो राहून राहून, थकत कशी नाहीस? कौतुक कशा कशाचं करू, तुझ्या अंगी नाना कला. म्हणून आज हात जोडून मनापासून थँक्यू म्हणायचंय तुला. विनंती करतो, थोडी तरी स्वतःसाठी जग. आरशासमोर उभी राहून एकदा स्वतःकडे बघ. घट्ट बांधून ठेवतेस प्रत्येक नात्यातले धागे. राहिली नाहीत ना या सगळ्यात स्वप्न पाठीमागे? उशीर होण्याचं कारण तू ठरली जातेस. सगळ्यात महत्वाचं तू गृहीत धरली जातेस. उंचच उंच जावा तुझ्या स्वप्नांचा झुला. म्हणून आज हात जोडून मनापासून थँक्यू म्हणायचंय तुला. थँक्यू बॉस, थँक्यू. तुझ्यासारखा पुरुष प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात यावा, एवढंच म्हणू शकते मी आत्ता. थँक्यू पुन्हा एकदा.